नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 97 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे उंदीर आणि सापळा. एका खोलीत एक मांसाचा तुकडा काही उंदरांनी पाहिला. खोलीचे दार उघडेच होते. खोलीत शिरून त्या मांसाचा तुकडा खाण्याचा विचार काही उंदरांनी केला. पण त्यावेळी 2-3 उंदीर या उंदरांना म्हणू लागले, मित्रांनो, या खोलीला एकच दरवाजा आहे. जर मांस खाण्याच्या नादात तो कोणी बंद केला तर आपला जीव धोक्यात येईल. त्यापेक्षा आपली मीठ भाकरीच बरी. हे म्हणणे त्या उंदरांना पटले नाही. ते सगळे खोलीत शिरले आणि मांसाच्या तुकड्यावर झडप घातली. इतक्यात दरवाजा बंद झाला. आपले प्राण वाचत नाहीत अशी खात्री झाल्यावर त्यांनी मांसाचा तुकडा तिथेच सोडला. तो खाण्याची त्यांची इच्छा देखील राहिली नाही आणि भूकही गेली. लगेच तेथे एक माणूस आला आणि त्याने उंदरांना मारून टाकले. या कथेचं तात्पर्य, माणसाने पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये. धन्यवाद.